त्याला सांगितलं आहे ना व म्या काय जाणार नाही म्हणून. होय पर तो असं बी म्हणला रानात मेंढर आली तर बघतो मग मी. हे बघा दुसऱ्याच्या रानात मेंढर जाणार नाहीत हे बघायचं काम तुमचं आहे. होय मामा. बरं आपण गावात आलेलं आवडलं नाही त्याला. अरे हे गाव काय त्याच्या मालकीचं आहे का? रोज त्याला काय करायचं आहे गुमान आपण आपली मेंढर चारायची. आणि तरी बी त्यानं ऐकलं नाही तर माझ्या मोर आला तर बघल मी त्याच्याकडे. जरा गप्पच की. अरे खरं कारण समजत सांगायचं राहिलंच ना व. कसलं मामा? येत तुम्हासनी तळ सोडून का जायचं होतं ते? मामा आता तळावरच थांबायचं ठरविलं आहे. वय मामा तुम्ही सांगताय तर वर थांबणार आहे. अरे बायकांची आठवण येते ना व तुम्हासनी. हे बघा मामांपासून काय बी लपून राहत नाही. आता आलं का देणार? आता घरला जायचं इथे सोडून द्या. अगं इथल्यापेक्षा मुंबईमध्ये चित्रपटाचं काम मोठ्या प्रमाणात चालतं. 4 लोकांना भेटून येतो. ओळखी वाढवल्याशिवाय नवीन लोकांना भेटल्याशिवाय नवीन कामं कशी मिळणार? हा विचार चांगला आहे पण इथे राहून काम करता येणार नाही का? हे बघ मोठं व्हायचं असेल तर जिथे काम चालतं तिथे पोहोचायला हवं. अहो मी काय म्हणत होते आपण बाळू मामांच्या तळावर जाऊन पाया पडून येऊया का? हे काय नवीन तुझं? अहो काही झालं तरी त्यांचा आशीर्वाद पुढच्या कामांसाठी राहणार नाही का? हे बघ जे काही आहे ते माझ्या कष्टांमुळे आहे आणि यापुढे जे काही असेल तेही माझ्या कष्टांमुळेच.